नमस्कार सर्वांना। तर आजची माझी रेसिपी आहे छोले। हे बघा, इथे आपले छोले बॉईल करून झालेले आहेत, छान मऊ झाले आहेत। हे बघा, मला एवढे मऊ लागतात। हे बघा, असे हे मी 7 ते 8 शिट्या काढलेल्या आहेत। तुम्हाला यापेक्षा कमी पाहिजे असतील उकळत तुम्ही कमी शिट्या काढा, 4-5 शिट्या वगैरे काढू शकता। आता ह्याला लागणारं साहित्य आपलं वाटण बघूया। हे बघा, हे मी 2 कांदे घेतलेत मीडियम साईजचे, उभे कापून घेतलेत। हे खोबरं आहे 1 वाटी, म्हणजे नारळाची अर्धी वाटी। कोथिंबीर आहे, थोडंसं आलं आहे 1 इंच, आणि 10-12 लसूण पाकळ्या आहेत। काळी मिरी आहे, दालचिनी आहे, 1 स्टार फूल आहे, 2-3 हिरवी वेलची आहे, आणि 4 लवंग आहेत, हे जिरे आणि धणे। तर ते सर्व आपण तव्यावर भाजून घेऊया। इथे आपलं वाटण झालेलं आहे। याचा असा हिरवट रंग आहे, कोथिंबीर पण टाकलेली आहे वाटायला। तर आता बनवायला घेऊया आपण, गॅसकडे जाऊया। हे बघा, इथे मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यात आपण थोडासा आता भाजीपुरतं तेल घालून घेऊया। जास्त तेल घातले आणि भाजी जास्त तेलावर छान लागते। याच्यामध्ये आता आपण काय काय टाकूया। जरा तेल तापलं की थोडीशी मी राई घालून घेतली, राई थोडीशीच घातली। जिरं जास्त घालू नका, कारण जिरं मी वाटणामध्ये घातलेलं आहे। जिरं आपण थोडंसं घालू। चला, राई क्रॅकलचा आवाज आला, आता मग थोडंसं जिरं टाकू याच्यामध्ये। तर गॅस कमी करते, हिंग टाकते, तेजपत्ता आहे, आणि हा कांदा, एक मोठा कांदा मी असा बारीक चिरून घेतला। वाटणामध्ये कांदा असेल तर मग फोडणीला थोडासाच कांदा लागतो आपल्याला, जास्त नाही कांदा लागत। चांगला हा कांदा परतून घेऊया। चांगला लालसर झालेला आहे कांदा। आता ह्याच्यामध्ये मी मसाले घालून घेते। हळद आपण टाकलेली आहे मग अशी अर्धा टीस्पून, पुन्हा मी अर्धा टीस्पून टाकते। ही काश्मीरी लाल पावडर आहे, मिरची पावडर। हा घरगुती मसाला आहे 2 टीस्पून। तर माझ्याकडे मी टीस्पून छोटे वापरते। बघा, हा मोठा चमचा नाही, हा टीस्पून हा मी वापरते, म्हणजे कोणाला तिखट लागलं असं बोलायला नको। आता हे जरा परतून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूया, मी बारीक चिरून घेतलेला आहे तो। आपण याच्यात चांगला मऊ करून घेऊया। बघा, हे मसाले आपले चांगले शिजलेले आहेत। याच्यामध्ये आपण आता हे वाटण घालूया। हे वाटण पण आता छान शिजवून घेऊया, अगदी तेल सुटेपर्यंत। आता हे तेल सुटलं, ते तेल नाही आहे, नाही तर तुम्हाला वाटेल लगेच तेल सुटलं। चांगलं शिजलं पाहिजे वाटण, जेवढं वाटण शिजेल तेवढे भाजीला चव छान येते। गॅस मी स्लो ठेवलेला आहे। या गॅसवर थोडंसं आपण झाकण लावून मसाले शिजवून घेऊया। खोबरं वगैरे मस्त। थोड्या वेळ मी छोले घालायच्या टायमाला तुम्हाला मी दाखवते। हा, इथे आपलं असं तेल सुटलेलं आहे छान वाटणाला, म्हणजे समजायचं आपला हा मसाला छान शिजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण छोले घालून घेऊया। शिजलेल्या पाण्यासकटच घालायचे। आता गॅस मी मोठा करते, ते मसाले चांगले याच्यामध्ये शिजू दे। आता बाकीचं काय आपल्याला टाकायचं ते आता आपण टाकायचं, मीठ वगैरे। तसं तर पहिल्यांदा आपण मीठ टाकलेलं आहे शिजताना, 1 टीस्पून। हा, अजून मी 1 टीस्पून टाकते। आता आपलं मीठ बरोबर होईल। हा छोले मसाला जो आहे ना, हा बघा छोले मसाला,
हा जो तुम्हाला चमचा दाखवला ना पोहे खायचा, तो 1 चमचा. हे बघा, हे 2 चमचे मी टाकते ह्याच्यामध्ये. छान ढवळून घेऊया मसाला. मस्त बस मसाला शिजू दे ह्याच्यामध्ये. आता शिजताना आता ह्याच्यामध्ये मी काय करते, मला ना हे टोमॅटो ह्याच्यामध्ये पाहिजे, थोडेसे हे तुकडे फोडी अशा ह्या. तसं बारीक आपण टाकलेलं आहे, बारीक छोटे छोटे तुकडे करून टोमॅटो, तरी पण मला असं आवडतं मोठ्या फोडी. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये काय पाहिजे, आता हे ह्याचं पाणी घेतलं आहे मी, मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे पाणी. तर लागलं तर आपण टाकायचं, थोडंसं टाकते मी, आणखी ठेवते मी थोडं. थोडंसं झाकण ठेवते ह्याच्यावरती मी, म्हणजे पटकन उकळी येईल याला. कसे आपले छान शिजतात छोले. आता मी तुम्हाला बोलू ना 2 सिक्रेट इन्ग्रेडियंट. हे बघा, हा 1 चमचा मी गूळ घेतलेला आहे आणि हे चिंचेचं पाणी आहे. हे दोन्ही ऑप्शनल आहेत, तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घालू शकता, पण खरंच सांगते ह्याच्यामुळे खूप छान टेस्ट लागते अगदी. 5-6 चमचे मी टाकलेले आहे. चिंचेमुळे ना एवढी चव येते त्याला, आणि त्यासोबत गूळ, खूप खूप छान चव येते ह्याच्यामुळे. तुम्ही एकदा करून बघा असे. झाली आपली भाजी, आता होतं झाली. ह्याच्यामध्ये आता कोथिंबीर पण घालून घेऊया. आता गॅस बंद करूया, थोडा वेळ अशीच ठेवूया आणि मग सर्विंग करायला घेऊया. तर पहा, इथे आपले छोले तयार झालेले आहेत. आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. टोमॅटो, तर बघा इथे आपले छोले झालेले आहेत. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. तर आता आपण बघूया छोले. गरम आहेत थोडेसे, टेस्ट करायला काही हरकत नाही. खूप छान झालेत छोले. खरंच तुम्ही ट्राय करा ही रेसिपी.